तुम्ही जागराला या या, जागराला या हो तुम्ही जागराला या या, आरोग्याचं जागर म्हणलं जागराला या या, आरोग्याचं जागर म्हणलं जागराला या या, जागराला या हो तुम्ही जागराला या या, जागराला या हो तुम्ही जागराला या या, शिक्षणाचं जागर म्हणलं जागराला या या, शिक्षणाचं जागर म्हणलं जागराला या या, जागराला या हो तुम्ही जागराला या या, जागराला या हो तुम्ही जागराला या या. जाग झालंय सारं गाव तांबड फुटायला लागलं, जाग झालंय सारं गाव तांबड फुटायला लागलं, जरा लवकर उरकून घे लोक उठायला लागलं, जरा लवकर उरकून घे लोक उठायला लागलं. रामू, अरे काय सरपंच साहेब, कुठे गेलता तू? साहेब कार्यक्रमाला गेलो होतो. कशाचा कार्यक्रम? हो साहेब कार्यक्रम. हा हा, अच्छा अच्छा, सकाळ सकाळी उरकून घेतला. लोक उठायच्या आधी जाऊन आलो. बर, चला आता जरा गावचा फेरफटका मारून येऊ. बरं चला. चला. अरे काय झालं? अरे सरपंच साहेब तुमचा पाय भरला. कशाने? अरे ते सरकारी झाडं लावलेलं आहे गावात तोडले पायाने. काय असं? आता स्वच्छता आहे, आपण स्वच्छता केली होती, हो. शौचालय उभे केले होते, हो. ते कुठे गेले? शौचालय तर बनले आहे साहेब, पण लोकांनी त्या सरपंच भरलं, गौऱ्या भरल्या, सुटार भरलं. अरे काय करावं आता? काय साहेब, काय चर्चा चालू आहे? नमस्कार. अहो आम्ही शौचालय बनवले होते गावामध्ये, पण त्या शौचालयाचा वापरच कोणी करत नाही. खरं तर साहेब आम्हाला महिलांना खूप त्रास आहे या गोष्टीचा, तुम्ही काहीतरी आता करा. महिलांना वेगळा काय त्रास आहे सांगू साहेब? सांगा. बसा मग खाली. पाटील आले, उठा मायवा. पाटील गेले, बसा मायवा. साहेब आले, उठा मायवा. साहेब गेले, बसा मायवा. बस करा मग, गुडघं दुखायला लागलं इथं. समजलं साहेब? आता काय तकलीफ आहे महिलांना? बायाला तर त्रास आहेच ना, मग आपण शौचालय कशाला बनवली? बायानी वापराय म्हणून तर बनवली. गड्या माणसाचं काय? आमच्या घरी तर अजून शौचालय नाही आलं, पण ज्यांच्या घरी आलेलं आहे त्यांनी काय करतात, आपल्या घरात जे शौचालय आहे त्यामध्ये गोटे टाकून ते फोडतात आणि त्यावर आंघोळीसाठी त्याचा वापर करतात. तर तुम्ही काहीतरी करा साहेब याचं. रामू, उद्या दवंडी दे आपल्या गावामध्ये. बरं लगेच. सगळ्यांना सांग उघड्यावर शौचालयाला जायचं नाही. बरं आपल्या गावात जे शौचालय केलंय त्याचा वापर करायचा, त्यामुळे रोगराई पसरणार नाही. बरं साहेब लगेच जाऊन देऊ. चला जातो. ओय रामू, आणू काय झालं तुला? काय झालं? बीमार म्हणतो 3000 आणून ले गयो म्हणतो 2-3 वारी फिरी लावलो म्हणतो मंदळते. तुझं एकूण एक पोर आहे, हो. दवाखान्यात नेलं, हो. गोळ्या औषध केले तरी काय तापीने काय बरं वाटणं झालंय. जर तुला मी सांगतो कशामुळे होतं हे. सांगा साहेब. आता हे घर कुणाचं आहे? माझे. तुझं. माझे. हे घराचं सांडपाणी कुणाचं आहे? माझे साहेब. अरे मग असं सांडपाणी उघड्यावर असल्यावर तर रोगराई पसरणार ना. हो तुझं साहेब. लेकराला ताप येणार. हो साहेब. त्या सांडपाण्यामुळे मच्छर होतात, मच्छरामुळे डेंगू, मलेरिया, टायफॉइड असे आजार होतात. त्यापैकी एखादा आजार तुझ्या पोराला झाला असेल हो का साहेब. मग आता सांडपाण्याची व्यवस्था करावी लागते. हो कसं? या सांडपाण्याच्या व्यवस्थेसाठी शोष खड्डा करावा लागतो. शोष खड्डा करावा लागतो. ते काय? शोष खड्डा माहित नाही? नाही. अरे बाबा 2x2 चा, 3x3 चा, 4x4 चा खड्डा खंडावा लागतो. त्यात विटाचे तुकडे टाकावे लागतात. ते आम्हाला माहित नाही. 3x3 4x4 ते हॉस्पिटल निघते ते काय करणार मग? आपल्या गावामध्ये गांधी रिसर्च फाउंडेशनची टीम आलेली आहे. ते शोष खड्डे करण्यास मदत करताय. त्यांच्याशी संपर्क साधून लवकर तुझ्या घरासमोर शोष खड्डा बनव आणि या सांडपाण्याची विल्हेवाट कर. साहेब तुझं पोरग ठणठणीत बरं होईल. ते आम्हाला लवकर कळलं नाही. हा आता कळलं ना. आज कळलंय. लोक गांधी रिसर्च फाउंडेशन टीम सोबत लवकर संपर्क साधून शोष खड्डा बनवून घे. मामार करून द्या. हा आज उपकार करतील साहेब.
कुणी टाकली ही घाण? आम्ही टाकली. मग वास कुणाला येणार? आम्हाला त्रास दिला. येणार. तर मग या कचऱ्याचं काय करणार? असं कचरा टाकणार त्याची घाण वास तर येणार ना तुम्हाला. नेमकं करणार काय? करायचं काय आम्ही या कचऱ्याचं? आम्ही आमच्या गावातला आमच्या घरातला कचरा कुठं टाकायचं? बघा कचरा दोन प्रकारचा असतो, एक विघटन होणारा आणि एक विघटन न होणारा. जसं घरातलं शिळं अन्न असतं, फळांचे तुकडे असतात, छिलके असतात, पालेभाज्यांचे तुकडे असतात, पालपाचोळा असतो, यांचं खत बनवू शकतो, त्यांचं विघटन होऊ शकतं. तो कचरा आपण एका ठिकाणी जमा करू शकतो, त्याचं खत बनवू शकतो आणि मग तो आपल्या शेतामध्ये टाकू शकतो. आणि दुसरा कचरा असतो प्लास्टिकचा कचरा, थर्मोकॉल कचरा, त्याचं विघटन होत नाही, त्याच्या शेतामध्ये आपण वापर खत म्हणून करू शकत नाही. मग त्या कचऱ्याचं काय करायचं? एक बॉटल घ्यायची प्लास्टिकची, ही अशी प्लास्टिकची बॉटल घ्यायची, त्याच्यामध्ये तो प्लास्टिकचा कचरा आपण टाकू शकतो. जसं आपल्या मुलं वेफर्स खातात, कुरकुरे खातात, त्याचे प्लास्टिक असतं. बाजारातून आपण कॅरी बॅग पिशवी आणतो, ती पिशवी, असा हा प्लास्टिकचा कचरा एका बॉटलमध्ये भरायचा, त्याचं झाकण बंद करायचं. त्याच्यापासून आपण झाडाला एक आळं बनवू शकतो, एक पायरी बनवू शकतो, झाडांना ओटा बनवू शकतो, असं काहीतरी बनवू शकतो. पण मॅडम बॉटल आणायची कुठून आणायची? म्हणजे तुम्ही पाणी पिता बिस्लरीचं, कोल्ड्रिंक पिता, त्या बॉटल काम झाल्यावर फेकून देता, इकडे तिकडे पडून राहतात, त्या बॉटल सांभाळून ठेवायच्या, त्यामध्ये हा कचरा भरायचा ना. जी मॅडम, जी. पण याचा असा अर्थ नाही की आपण खूप सारा कचरा करायचा, बॉटलमध्ये भरायचा आणि त्याच्यापासून काही काही बनवत राहायचं. प्लास्टिकचा वापर आपल्याला कमी करायचा आहे, ठीक आहे. आणि हा असा कचरा उघड्यावर फेकत नसतात, त्याला डस्टबिन मध्ये टाकू आपण, कचरा पेटीत टाकू. आणि गावाच्या ज्या महिला असतात, ज्या साफसफाई करतात, त्यांना गावामध्ये साफसफाई करायला मदत केली पाहिजे आपण, ठीक आहे. चला तर आपण हा कचरा पेटीत टाकू.